आज शनिवारी कालच्या शुक्रवारच्या तुलनेत अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या बाजारभावात थोडीशी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. तर सोमवारच्या तुलनेत काही बाजार समित्यांमध्ये आज कांदा वाढलेला दिसून आलेला आहे. कुठल्या बाजार समित्यांमध्ये कशी आणि किती वाढ झाली ते आपण बघूच. दुसरा प्रश्न शेतकरी विचारतायत की एक कांद्याचा गॅप येणार असं तुम्ही म्हणाला होता, तो गॅप कधी येणार की येऊन गेला, त्याविषयी सुद्धा आपण आजच्या या सायंकाळच्या सत्रात माहिती बघणार आहोत. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज शनिवार दिनांक 17 जानेवारी 2026 सायंकाळच्या सत्रामध्ये आपण सविस्तर माहिती बघत आहोत. सुरुवातीला आपण कांद्याच्या दरामध्ये आजच्या, कालच्या आणि सोमवारच्या तुलनेत कुठल्या बाजार समितीमध्ये किती वाढ झाली किंवा किती घट झाली हे आपण बघूया, की जेणेकरून तुम्हाला थोडासा दिलासा मिळेल आणि येणाऱ्या काळामध्ये कांद्याचे बाजारभाव हे त्यातले त्यात चांगले राहणार आहेत असं त्यातून निदान संकेत मिळतील. त्यामुळे सध्या तरी मी ज्या बाजार समित्यांची नावं घेतो आहे तिथे काळजीचं कारण आता दिसत नाही आहे. पुढे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आवाहन करेन की जे चॅनलला नवीन आहे तिथे हिरव्या बटनावर क्लिक करून सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून ताजी माहिती तुमच्यापर्यंत नियमितपणे येत राहील. हिंदी चैनल जे बगत आहेत, हिंदी में जो किसान भाई हिंदी ये देख रहे हैं, उनके लिए मैं कल या परसों से वीडियो ज़रूर करूँगा. आप चिंता मत कीजिएगा, मुझे जानकारी है कुछ तबीयत के कारण वीडियो में देरी हो रही है. तर ठीक आहे, हा मराठीतच व्हिडिओ आहे. सर्वात आधी सोलापूर बाजार समितीमध्ये काल सरासरी होते 1100 रुपये, आज मिळालेला आहे 1200 रुपये, 100 रुपयांची वाढ आहे. येवला बाजार समितीमध्ये काल होते 1350, हे लाल कांद्याचे आहे अर्थातच, आज आहे 1390, 40 रुपयांची वाढ आहे. येवल्याच्या आंदरसूल बाजारामध्ये वाढ आहे 75 रुपयांची, 1300च्या तुलनेत आज 1375 रुपये असा दर आहे. अमरावती फळे आणि भाजीपाला बाजारामध्ये आज 1850 रुपयापर्यंत सरासरी दर गेले प्रति क्विंटल, आणि ही जी वाढ त्याच्यामध्ये आहे ती 100 रुपयांची त्याच्यामध्ये दिसते आहे. विंचूर लासलगाव बाजार समितीमध्ये 125 रुपयांची वाढ आहे, 1425 होते, आज 1550 रुपये आहे. चांदवडला 1410 वरनं 1470, 60 रुपयांची सरासरी वाढ आहे. मनमाडला भाव टिकून आहे, स्थिर आहे, 1450 रुपये आहे. सायखेडा पिंपळगाव बसवंत इथे आज 1325 झालेला आहे, 50 रुपयांची वाढ आहे. भुसावळमध्ये 800 वरनं 1200 रुपयापर्यंत गेले, 400 रुपयांची मोठी वाढ आहे. सांगलीमध्ये मात्र 100 रुपयांची घट, पुण्याच्या मोशी बाजारात 50 रुपयांची घट आहे. आता हे झाले कालच्या आणि आजच्या बाजारभावांची तुलना काही महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये. आता जी आपण तुलना करणार आहोत ती सोमवारच्या तुलनेत आज म्हणजे शनिवारी काय फरक पडला, कुठल्या बाजारामध्ये सोमवारच्या तुलनेत कांद्याचे बाजारभाव वाढले की वाढता कल राहिला आणि कुठल्या ठिकाणी कमी राहिला ते पण आपण बघूया, आणि तुमचं जे प्रश्नाचं उत्तर आहे कांद्याच्या गॅपचं ते पण बघूया. कोल्हापूर बाजारामध्ये 1200 रुपये होता, आता 100 रुपयांनी घट झाली. म्हणजे सोमवारी 1200 दर होते, 17 तारखेपर्यंत ते 1100पर्यंत आलेले आहेत. अकोला बाजार समितीमध्ये 100 रुपयांची घट आहे, 1400 वरनं 1300 आलेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये सोमवारच्या तुलनेत शनिवारी 200 रुपयांची घट झाली, 1200 वरनं ते 1000 वर आले. मात्र आधीचे जे बाजारभाव आहे ते कालच्या तुलनेत वाढलेले आहेत, ते पण लक्षात घ्यायला पाहिजे. येवल्यामध्ये 90 रुपयाची वाढ आहे, 1300 वरनं 1390पर्यंत गेले. चांदवडमध्ये 120 रुपयांची वाढ आहे, 1350 वरनं 1470 गेले आहेत. मनमाडमध्ये 1400 वरनं 1450 म्हणजे 50 रुपयांची वाढ आहे. पुण्याच्या बाजारात लोकल कांद्याला 1150 वरनं 1500 म्हणजे 350 वाढ, तर सांगलीला लोकल कांदा 100 रुपयांनी घटून 1350 वरनं 1250पर्यंत आलेला आहे. आता याचं निरीक्षण काय आहे, तर नाशिक पट्ट्यामध्ये कांद्याचे दर या आठवड्यामध्ये मजबूत आहे, टिकून आहेत. मराठवाड्यामध्ये मात्र काही प्रमाणात बाजारावर दबाव आहे, तर शहरी लोकल बाजारात चढ उतार थोडेसे जास्त दिसून येत आहेत. विशेषतः पुणे असेल किंवा या आणखी दुसरे जी बाजार समिती आहे याच्यावरनं जे काही निष्कर्ष आहे की 17 जानेवारी रोजी लाल कांद्याचे दर बहुतेक बाजारात 16 तारखेपेक्षा वाढलेले आहेत.
15 ते 17 दरम्यान काही ठिकाणी अचानक वाढ झालेली दिसून येते. 12 ते 17 दरम्यान नाशिकमध्ये जिल्हा आणि उपबाजार जे आहे तिथे दर बऱ्यापैकी वाढलेले आहेत आणि इतर ठिकाणी मात्र विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये ते दबावाखाली होते. आजचे नाशिकचे बाजारभाव आपण बघितलेले आहेत. आज पुण्याचे पिंपरीचे बाजारभाव आहे 1500, वडूजचे 1500 आहे, शेवगावला 1700 रुपये सरासरी 1 नंबर कांद्याला, 2 नंबर कांद्याला 1100 आणि 3 नंबर कांद्याला 550, पिंपळगाव बसवंतला पोळ कांद्याला 1400, सिन्नरच्या नायगावमध्ये 1400 रुपये असे बाजारभाव आहेत आणि राहुरीच्या बांबोरी बाजारामध्ये 100-2000-1200 असे दर आहेत. तर काही ठिकाणी वाढलेले आहेत ते आपण बघितलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की गॅपचं काय झालं. पुढे जाण्यापूर्वी आज सकाळी आपण सदस्यांसाठी किंवा ज्यांनी मेंबरशिप घेतली आहे त्यांच्यासाठी पूर्ण आठवडाभर बाजार कसे राहतील लाल कांद्याचे याचं अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीनं ॲग्रोशिवार मॉडेलच्या पद्धतीनं आकडेवारीसह विश्लेषण केलेलं आहे. अहिल्यानगरमध्ये किती असतील, पुण्यामध्ये कसे असतील, नाशिकमध्ये कसे असतील, सोलापूर छत्रपती संभाजीनगर किंवा नागपूरमध्ये कसे असतील, जळगाव धुळ्यामध्ये कसे असतील, हे सगळं त्याच्यामध्ये आहे. त्याचे सगळे आकडे आहेत. हे दर वाढले तर किती वाढू शकतात, घटले तर किती घटू शकतात असं सगळं सविस्तर दिलेलं आहे. त्याचा निष्कर्ष काढलेला आहे. सकाळी आपण या संदर्भात थोडक्यात माहिती दिलेली होती. इंटरनेटचे थोडे प्रश्न आहे, अजून पण ते काही सुटलेले नाही आहे, पण तरी पण हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे ज्यांनी अजूनही मेंबरशिप घेतलेली नाही त्यांनी जॉईनच्या बटनावर क्लिक करून ते बघू शकतात, कारण अतिशय मेहनतीची माहिती आहे. उगाच कुठून तरी थातूरमातूर तुमच्यापर्यंत पोहोचवलेली नाही. हे तुम्ही समजून घ्याल असं मला वाटतं. गॅपचा जो विषय आहे, साधारण 24 नोव्हेंबर रोजी मी असं सांगितलेलं होतं की येणाऱ्या काळामध्ये डिसेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये गॅप पडेल. त्याच्यानंतर 12 डिसेंबर 2025च्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं होतं की आता गॅप सुरू झालेला आहे आणि जो कांद्याचा गॅप किंवा कांद्याची टंचाई जी होती, म्हणजे उन्हाळी कांदा संपत आलेला होता आणि नवीन कांदा यायचा होता आणि हा उन्हाळी कांद्यासाठी गोल्डन पिरियड आहे असं मी वारंवार त्यानंतर 2 आठवडे सांगत होतो आणि तसाच प्रत्यय आला. त्याच्यानंतर जवळपास तो जो गॅप होता तो साधारण डिसेंबरच्या अगदी दुसऱ्या तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीपर्यंत टिकून होता. आता मात्र या महिन्यात गॅप किंवा असं काही होणार नाही आहे, कारण कांद्याची आवक आता रेग्युलर सुरू झालेली आहे. रुटीन त्याचं आलेलं आहे. मोठ्या प्रमाणात आवक होते आहे आणि ही आवक साधारण मागचा आठवडा, हा आठवडा आणि पुढचा आठवडा टिकून राहील. त्याच्यानंतर मात्र या आवकेमध्ये घसरण होईल. असं असलं तरी कांद्याचे बाजारभाव जे आहे संभाव्य संपूर्ण आठवडाभर हे स्थिर राहणार आहेत. 1-2 अपवाद अशा बाजार समित्या ज्या आहेत की जिथे ते वाढतील, 1-2 बाजार समित्या अशा आहेत की जिथे ते कमी होतील. त्या सगळ्यांची माहिती मेंबरशिपच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि सकाळी सगळ्यांसाठीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दिलेली आहे. तर गॅपच्या संदर्भातला हे तुमच्या शंकेचं निरसन आहे. नंतर परत एक गॅप येईल, पण तो 2 ते 3 दिवसांचा 5 दिवसांचा असेल. तो केव्हा येईल, कसा येईल त्याविषयी परत आपण माहिती घेऊ. सध्या तरी आठवडाभर किंवा 2 आठवडे गॅप येण्याची शक्यता नाही. गॅप होऊन गेलेला आहे. ज्यांनी त्या काळात कांदा विकला त्यांनी माझे ॲग्रोशिवारचे आभार मानलेले आहेत, कारण त्यांना बऱ्यापैकी भाव मिळालेला आहे. जोडून राहा. तुमच्या प्रतिक्रियांबद्दलचं स्वागत आहे. लाईक करा, कमेंट करा आणि मेंबरशिपसाठी जॉईनच्या व्हिडिओवर तुम्ही वेगवेगळे व्हिडिओ बघू शकता. नमस्कार.